मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये। आज आपण शिकणार आहे लसावी आणि मसावी। बघा, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक। आपल्याकडे 4 ही संख्या आहे। 4 संख्येचा विभाजक कोणते? 2 आणि 4 ने 4 ला भाग जाते, म्हणजे हे जे झाले 2 आणि 4 याचे विभाजक झाले। आणि 4 संख्येचे 4, 8, 12 हे याचे मल्टिपल झाले, म्हणजे हे काय झाले 4 चे विभाज्य झाले। आता आपण एक्झाम्पल घेऊन समजूया लसावी आणि मसावी म्हणजे काय। आपल्याकडे 2 संख्या आहेत 12 आणि 16। 12 आणि 16 या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जाते, म्हणून आधी यांना 2 ने भाग देऊ। बेसक 12 बेआटी 16। आपल्याकडे आता 2 नवीन संख्या आल्या 6 आणि 8 या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जाते, म्हणून आपण परत 2 ने भाग देऊ। बेत्रिक 6 बेचोक 8। बघा, 2 जवळच्या संख्या आल्या, 3 नंतर 4 येते, म्हणजे यांना कोणत्या संख्येने भाग जाणार नाही। आणि इकडे बघा, इथं 2 आधी 2 ने भाग गेला, परत 2 ने भाग गेला। हे जे लेफ्ट हँड साईडवर आपले 2 संख्या आल्या 2 आणि 2 यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 4। हा जो आला हा आहे आपला मसावी। हा मसावी काय? कारण याच्या पुढे जी संख्या आली होती 3 आणि 4 यांना कोणत्या संख्येने भाग जात नाही, यांना फक्त स्वतःने जाईल किंवा 1 ने जाईल, आणि 1 ने जर भाग दिला तर ती तेच संख्या येते, म्हणून आपण समोर भाग नाही करायचा, म्हणजे आपला मसावी आलेला आहे 4। परंतु जर आपल्याला लसावी विचारला तर 2 गुणेला 2 म्हणजे हे, आणि पुढे 3 गुणेला 4, 2 गुणेला 2 4, 4 गुणेला 3 12, 12 गुणेला 4 48। हा आपला लसावी। आपल्याकडे 3 अंक आहेत 6, 9 आणि 12। आपल्याला याचा लसावी काढायचा आहे। बघा, या तिन्ही संख्यांना 3 ने भाग जात आहे, म्हणून आपण 3 ने भाग जाऊ। 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12। आता बघा, या 3 ला भाग जात नाही, परंतु या 2 आणि 4 एका पाट्यात येतात, म्हणून आपण या दोघांना भाग द्यायचा। बेक बे, या 3 ला 2 ने भाग जात नाही, म्हणून हा 3 ॲज इट इज लिहायचा, जसा आहे तसाच लिहून काढायचा। 4 ला 2 ने भाग जातो, बे दुनी 4, 3 दुनी 6, 6 एक 6, 6 त्रिक 18, 18 दुनी 36, म्हणजे आपला एलसीएम येणार आहे 36। जर 2 मूळ संख्या असतील तर त्यांचा लसावी नेहमी त्यांचा गुणाकार येणार। बघ, आपल्याकडे 2 मूळ संख्या आहेत, एक आहे 7 आणि एक आहे 13। यांचा जर आपल्याला लसावी काढायचा आहे, आपल्याला लसावी काढायचा आहे, हे दोन्ही संख्या कोणत्या पाळ्यात येत नाहीत, म्हणून ते मूळ संख्या आहेत, म्हणून आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे यांचा लसावी येणार 91। आपण एक आणखी एक्झाम्पल घेऊ मोठ्या संख्येचं, जेणेकरून आपल्याला मसावी काढण्यात त्रास नाही जाणार। 108, 288 आणि 360। आपल्याला याचा मसावी काढायचा आहे। मसावी काढणं म्हणजे या तिन्ही संख्याला त्या संख्येने भाग गेलाच पाहिजे। असं नाही आहे की एका संख्येला गेला
आणि 2 संख्येला नाही गेला तर चालणार, किंवा या 2 संख्येला गेला एका संख्येला नाही गेला तर चालणार. सर्व संख्यांना भाग गेलाच पाहिजे. बघा 1 आणि 8 9 म्हणजे 3 ने भाग जाणार. 2 आणि 8 10, 10 आणि 8 18, 18 3च्या पाड्यात येतात म्हणजे भाग जाणार. 3 आणि 6 दोन्ही 6 3च्या पाड्यात येतात म्हणजे 3 ने भाग जाणार. 3 त्रिक 9, 3 सक 18, 3 नंबर 27, 3 सक 18, 3 एक 3, 3 दुनी 6 आणि 0 शी 0. पुढे बघा याला परत 3 ने भाग जातो. 3 आणि 6 दोन्ही 3च्या पाड्यात येतात. 9 आणि 6 दोन्ही 3च्या पाड्यात येतात आणि 12 पण 3च्या पाड्यात येतात. 3 एक 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 चौक 12 आणि 0 शी 0. आता बघा 32ला 3 ने भाग जात नाही, 40ला 3 ने भाग जात नाही, पण या सर्व संख्यांना 2 ने भाग जातात म्हणून आपण 2 ने भाग देऊ. बेसक 12, बे 1 बे, बेसक 12, बे दुनी 4 आणि 0. बघा हे जे संख्या आल्या यांना परत 2 ने भाग जातो म्हणून परत आपण 2 ने भाग देऊ. बेत्रिक 6, बेआठी 16, बेपंच 10. आता आपल्याकडे 3 ही संख्या आलेली आहे. 3 ही मूळ संख्या आहे म्हणजे याला भाग पुढे जाणार नाही म्हणून आपण आपल्याकडे जे लेफ्ट हँड साईडवर अंक आले त्या सर्वांचा गुणाकार करू आणि तोच आपला मसावी येणार आहे. 3 × 3 × 2 × 2. 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 18 दुनी 36. आपला मसावी आलेला आहे 36. आता आपण आणखी एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ की मसावी म्हणजे नेमकं काय. बघ आपल्याकडे 2 संख्या आहेत 102 आणि 153. आता बघा पहिल्या संख्येत 1 आणि 2 3 म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाणार. आपण 3ची कसोटी वापरली. इकडे बघा 5 आणि 1 6, 6 आणि 3 9 हे पण 3च्या पाड्यात येते म्हणजे याला पण 3 ने भाग जाणार. मग आपण 3 ने भाग देऊ. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 1 3. बघा आता आपण याला 3 ने भाग दिला. नंतर आपण बघायचं की समोर या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात येतात का. आपण जर लक्ष देऊन बघितलं तर या 2 संख्येत 17चं अंतर दिसत आहे म्हणजे आपण चेक करायचं की 17च्या पाड्यात हे अंक येतात का. 17 दुनी 34, 17 त्रिक 51. आता आपण अंतरच का बघितलं. आपल्याला माहीत आहे हा 9चा पाढा आहे. कोणत्याही 2 संख्येमधील अंतर हे समान असते म्हणून आपण याचा अंतर चेक केला जे 17 येत होतं म्हणून आपण चेक केलं की 17च्या पाड्यात येतात का. जर 17च्या पाड्यात नसते आले तर आपण 17पेक्षा कमी संख्या चेक केल्या असतं. 17च्या वरची संख्या चेक नसते केली. आता बघा इथं 2 आणि 3 उरले. 2 आणि 3 दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणून यांना कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. आता आपल्याजवळ 17 आणि 3 उरले. मसावी काढणे म्हणजे दोन्ही संख्यांना किंवा इथं जर 4 संख्या असतात तर 4ही संख्येला भाग गेलाच पाहिजे. आता भाग जात नाही आहे म्हणून आपल्याकडे जे लेफ्ट हँड साईडवर आहे त्यांचा गुणाकार करायचा. लेफ्ट हँड साईडवर आपल्याजवळ 3 आहे 17 आहे म्हणजे 51. परंतु जर आपण इथं बघितलं तर हे डिस्टन्स पण हे अंतर पण 51 आहे म्हणजे आपण आधी 51चाच पाढा चेक करायचा. आपल्याकडे हा प्रश्न आहे 2/3, 8/9 आणि 16/81चा लसावी काढा. आता ह्या संख्या अपूर्णांकात आहेत म्हणजे जेव्हा आपल्याला याचा लसावी काढायला सांगितला अंश 2, 8 आणि 16 यांचं तर लसावी काढावे लागेल आणि 3, 9, 81 हा जे आपला छेद आहे याचा मसावी काढावा लागेल. त्याचा आपण लसावी काढू. याला 2 ने भाग जाणार आहे. बे 1 बे, बे चौक 8, बेआठी 16. आपल्याला लसावी काढायचा आहे म्हणजे सर्व संख्यांना भाग नाही गेला तरी चालेल. 4 आणि 8 या 2 संख्यांना भाग जातो. कितीने जातो 4 ने जातो म्हणून आपण 4 ने भाग देऊ. 4 1 4, 4 दुनी 8. आता कोणत्या संख्येला भाग जात नाही. बेचोक 8, 8 1 8, 8 1 8 आणि 8 दुनी
16, म्हणजे आपला लसावी आलेला आहे 16. आणि छेदाचा आपल्याला मसावी काढायचा आहे 3, 9 आणि 81. याला 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 7 21. 1 ही मूळ संख्या आहे म्हणून समोर भाग जाणार नाही, कारण मसावीमध्ये सर्व संख्यांना भाग जाणे गरजेचे आहे. म्हणजे आपला मसावी झालेला आहे 3. तर या संख्येचा लसावी आहे 16/3. Thank you for watching this video. Please do like, share and subscribe. See you in next video.